तुम्हा सगळ्यांचं स्वागत। गावाकडच्या बातम्या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातम्या बघतोय। थोडक्यात विश्वासदर्शक ठराव काल मोठ्या संख्याबळाने मंजूर झाले। आज विधानसभा अध्यक्षपदाची निवड होईल। सत्ताधारी महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी नाना पटोले तर भाजपकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। विधानसभेत काल मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव ठाकरे सरकारने मंजूर त्यांच्याकडे बाजूने 169 मतं मिळाली आहेत। एमआयएम 2, मनसे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा 1 असे 4 जण यात तटस्थ राहिले। बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी आमदारांची गणती करण्यात आली। प्रत्येक आमदाराने आपल्या नावासोबत क्रमांक घेत ठाकरे सरकारला आपला पाठिंबा दर्शवला। सभागृह सुरू होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमांना धरून अधिवेशनाबद्दल काही आक्षेप घेतलेत। अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रगीताने का झाली नाही आणि अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपालांचं समन्स आहे का असे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले। हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी अधिवेशन नियमाला धरून आणि कायदेशीर आहे असं म्हणत फडणवीसांचे आक्षेप फेटाळून लावले। मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू रतन पाटील हे काल तटस्थ होते। मनसेसोबत एमआयएम आणि माकपच्या आमदारांनी काल तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला। महाआघाडीने आपलं बहुमत सिद्ध केल्यानंतर महाआघाडीचे आमदार आणि नेत्यांनी विधानभवन परिसरात काल मिठाई वाटून आपला आनंद साजरा केला। मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्र्यांनी पुन्हा शपथ घेण्याची मागणी काल देवेंद्र फडणवीसांनी केली, ज्यावरून विधानसभेत गदारोळ झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी देखील यावेळी टीका केली। छत्रपती शिवरायांचा उल्लेख केल्यावर फडणवीसांना राग का आला असा सवाल काल त्यांनी उपस्थित केला। विरोधी पक्षनेता आम्हाला दर्जेदार हवा अशी मागणी करत जयंत पाटलांनी फडणवीसांना टोला लगावलाय। विधानसभेत घोडेबाजार होणार नाही असंही काल जयंत पाटील यांनी सभागृहात म्हटलंय। विधानसभेत प्रोटेम स्पीकरवरूनही काल जोरदार टीका झाली आणि स्पीकर बदलण्याच्या मंत्रिमंडळाला अधिकार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। हा मुद्दा काल चांगलाच गाजला। मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्र्यांनी पुन्हा शपथ घेण्याची काल फडणवीसांनी मागणी केली, ज्यावर छगन भुजबळ यांनी ही टीका केली। बाळासाहेब थोरात यांनी काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। तुम्हीच म्हणत होतात राज्याला खंबीर विरोधी पक्षाची गरज आहे, त्यावेळी मी तुम्हाला म्हणालो होतो की तुम्ही आरशापुढे उभं राहा तेव्हा तुम्हाला विरोधी पक्षनेता दिसेल याची आठवण काल त्यांनी करून दिली। विधानसभा अध्यक्षपदाची निवड आज होईल, ज्यात निवडणुकीसाठी काँग्रेस अर्थात महाविकास आघाडी आणि भाजपता आमने-सामने आलेत। अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांनी महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल केलाय। भाजपकडून किसन कथोरे या रिंगणात आहेत। इतरही बातम्या आपण बघतो आहोत। हैदराबादमध्ये महिला डॉक्टरच्या अत्याचारानंतर हत्या करण्यात आली, ज्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटतायत। बार्शीमधली दृश्य आहेत। मनसेनं आरोपींचे प्रतिकात्मक पुतळे फासावर लटकत निदर्शनं केली आहेत। दोषींना कठोर शासन करण्याची मागणी इथे करण्यात आली। सांगलीमध्ये देखील सांगलीकरांनी कॅन्डल मार्च काढले आणि प्रियांकाला श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। पुढची बातमी आहे जुन्नरमधली। इथे 200 किलोमीटरचा प्रवास करून शेतातला ताजा माल घेऊन एक कार्यकर्ता काल पवारांना भेटायला आलेला होता आणि या सगळ्या राजकीय धामधुमीच्या मध्ये देखील काल पवारांनी त्यांची भेट घेतली। केंदूर गावातले सुनील सुकरे असं त्यांचं नाव कळतंय। बातमी आहे पोलादपूरची नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी नेमण्यातही 6 डिसेंबरपासून बेमुदत धरणं आंदोलनाचा मनसे शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी इशारा दिलेला आहे। कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही आणि त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। गडचिरोलीमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत 2 माओवादी चकमकीत ठार झालेत। मोठी घटना घडण्यासाठी महाराष्ट्र आणि छत्तीसगड यामध्ये 2 माओवाद्यांच्या ही घटना घडली, पण इथे माओवाद्यांचं संयुक्त प्रशिक्षण शिबिरही पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय। सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीच्या गैरसुविधेकडे लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघानं काल एक आंदोलन केलं, जिथे सोपेचं सोंग घेऊन आपलं आंदोलन करत इथे या सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। हैदराबादमधल्या महिला डॉक्टरवर झालेले अत्याचार आणि तिला जिवंत जाळल्याचे घटनेचे पडसाद देशभर उमटतायत। अकोल्याच्या पातूरमधली दृश्य आहेत। आलेगावमध्ये शालेय विद्यार्थिनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदवलाय। कॅन्डल मार्च यावेळी काढण्यात आला होता। सांगलीमधली बातमी आहे। इथले सांगली जिल्ह्यात तासगाव बसस्टँड चौकात 2 वळूंची टक्कर सुरू होती आणि यावेळी चौकात चालत असलेल्या एका महिलेला या वळूंची जोरदार धडक बसली आहे। यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय। शेलगावमध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे, ज्याचा फटका शेतकरी वर्गाला बसतोय। शेतकरी
शेतकऱ्यांची गुरंढोरं या बिबट्याचं लक्ष ठरत आहेत शेतकऱ्यांमध्ये, त्यामुळे भीतीचं वातावरण. आतापर्यंत शेतकऱ्यांचं जवळपास 30,000पेक्षा अधिकाचं नुकसान झालंय. बातमी चंद्रपूरची. चंद्रपूर शहरातल्या कोळसा खाण वसाहत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहत्या घराच्या आसपास अस्वलांचा संचार आहे, त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या शक्तीनगर या कोळसा खाण कर्मचारी वसाहतीत दिवसाढवळ्या अस्वलाचा असा धुमाकूळ सुरू आहे. आणखी एक बातमी चंद्रपुरातलीच आहे. भद्रावती शहराजवळच्या एनटीपीसी वीज वितरण केंद्राच्या परिसरात अजगर सापडले आणि तिथे भद्रावती शहरातल्या साड संस्थेच्या सर्पमित्रांनी इथे घटनास्थळी धाव घेतली आणि या अजगराला पकडून वनविभागाच्या देखरेखीखाली जंगलात सोडून देण्यात आला. धुळ्यामध्ये मजुरांनी भरलेला एक ट्रक नदीत कोसळून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय, 5 जण गंभीर जखमी झाले. उस्मानाबादला ऊस तोडणीसाठी हे मजूर जात होते. आजोबांच्या पुण्यतिथीसाठी गुजरातहून आलेल्या 23 वर्षांचा तरुण बाईक आणि कारच्या अपघातात मृत्युमुखी पडलाय. राहुल सुखदेव भेंडारकर असं त्यांचं नाव कळतंय. कार चालकाला अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये स्मार्ट रोडसाठी सुरू असलेल्या खोदकामानं बीएसएनएलची एक टर्मिनल लाईन अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आणि त्यामुळे ही लाईन उद्ध्वस्त झाली आहे. टेलिफोन, इंटरनेट आणि एटीएम्स देखील यामुळे बंद पडले आहेत. 8 दिवसांपासून इथे काम सुरू आहे, पण याचा फटका सध्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांनाही बसतोय. बँकेत जमा करण्यासाठी ग्राहकांकडून आणलेल्या 33 लाखांची चोरी करणाऱ्या एकाला गोरेगावच्या वनराई पोलिसांनी 3 तासात अटक केली आहे. बँकेच्या व्यवस्थापकानंच ही 33 लाखांची चोरी केल्याचं लक्षात आलंय. बातमी भिवंडीतली. अतिक्रमणामुळे इथे नागरिकांना हाल सहन करावे लागतात. झोपड्या आणि टपऱ्या हटवण्याची मोठी कारवाई करण्यात आली. प्रभाग 3चे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी ही धडक कारवाई केली आहे. माणकोली चिंचोटी तोलधाड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रासलेले आहेत. नागरिकांचे हकनाक बळी जाऊन प्रवासी जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत आणि यामुळे गाव संघर्ष समितीच्या वतीनं खारबाव नाका इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. टोल वसुली बंद करण्याची मागणी करण्यात आली. भिवंडीमध्ये नदीनाका, शेलार आणि मिटपाडा परिसरामध्ये देखील वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. खड्ड्यांमुळे इथे वाहतूक कोंडी होतीये. इथे नागरिकांनी आरोप केलाय की इथे प्रशासन डोळेझाक करताय. राज्यात दरवर्षी 30,000 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो आणि हे प्रमाण कमी करण्यासाठी योजना तयार करण्यात येते अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी पुण्याच्या एका कार्यक्रमात दिली. वाशिम शहराच्या प्रमुख चौकात सीसीटीव्ही लावण्यात आलेले होते, पण 1.5 महिन्यांपासून ते बंद आहेत. पोलीस प्रशासनाला लक्ष ठेवण्यासाठी खरं तर हे सीसीटीव्ही कायम कामी येत असतात. ब्रिटिश काळापासून अकोल्यातला कापशी तलाव संरक्षित करण्यात आलेला आहे. कापशी तलावामध्ये पाण्याचा वापर हा केवळ मत्स्य उत्पादनासाठी होतो. हे पाणी सिंचनासाठी दिलं जावं अशी इथल्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. पुढची बातमी आहे खामगावमधली. खामगावमध्ये ढोपरगावमध्ये थकीत वीज देयक वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला वीज ग्राहकांना मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. प्रभाकर इंगळे असं हल्ला करणाऱ्या युवकाचं नाव आहे आणि त्याच्या विरोधात पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे. अकोल्यामध्ये बार्शी टाकळी तालुक्यातल्या चिंचोली शेत शिवारातली ही दृश्य आपण बघतोय. 40 फूट खोल विहिरीमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडलेला आहे. संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाला विहिरीतून मृतदेह काढायला तब्बल 2 तास लागले आणि या अथक प्रयत्नांनंतर यश आलेलं आहे. पण ही महिला कोण आणि ती विहिरीत कशी पडली याचा शोध सध्या सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातली बातमी आहे. देवरी तालुक्यात एका अज्ञात व्यक्तीनं शेतात ठेवलेले धान्याचे पुंजणे जाळण्यात आलेले आहेत. असाच प्रकार आधी देखील घडला होता, पण या घटनेमुळे 38 शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. पाथरी तालुक्यामध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं कळतं आहे. सततची नापिकी आणि वाढत जाणारा कर्जाचा डोंगर यामुळे पाथरी तालुक्यातल्या नामदेव धनले यांनी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं कळतंय. कोल्हापूरमधली बातमी आहे. इथे विविध जातींच्या सापांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले, ज्यामध्ये धामण, तस्कर, डुरक्या घोणस आणि दुर्मिळ अशा कृष्ण शिर्प अशा देखील अनेक सापांना त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. इथे सापांना नैसर्गिक वातावरणात सोडण्यासाठी जंगल भ्रमंतीचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलादपूर तालुक्यातली आणखीन एक बातमी आहे. बोरावळे गुडेकर कोण ग्रामस्थ मंडळानं सलग तिसऱ्या वर्षी श्रमदान केलेलं आहे आणि त्याचं यश त्यांना मिळालेलं आहे. 5च दिवसात इथे पुलाची एक बाजू पाण्यानं तुडुंब भरलेली आहे आणि या पाण्याचा उपयोग आता ग्रामस्थांना करता येऊ शकेल.
नागपूरची बातमी आहे. मिहान प्रकल्पाच्या आसपास एका वाघाचं दर्शन झालेलं आहे. इथे वन विभागानं कॅमेरा ट्रॅप तपासणी केली आणि इन्फोसिस कंपनीच्या मागच्या भागामध्ये नाल्याजवळ हा वाघ फिरताना आढळलाय. सामाजिक संघटना आणि शाळा महाविद्यालयांच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जातंय आणि इथे वर्ध्यामध्ये गांधी चौकातून विशेष रॅली काढण्यात आली. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचं सामाजिक संघटना आणि शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी देखील यात आवर्जून सहभागी झाले होते. वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांना आता बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी रुरल मार्ट बाजारपेठेचं उद्घाटन करण्यात आलं. या जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्या हस्ते उद्घाटन झालं. जुन्नरमधली बातमी आहे. खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि कार्यालयातल्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत झाडू घेत पंचायत समिती परिसराची साफसफाई केलेली दृश्य आपण बघतोय. पुढच्या काळात देखील असाच उपक्रम सुरू राहील. 2 दिवस अधिकारी आणि कर्मचारी मिळून परिसराची साफसफाई करतील अशी माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. मावळमधली बातमी आपण बघतोय. मावळ तालुक्यामधल्या विजडम शाळेच्या शिक्षकांनी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून इथे विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. पुढची बातमी आहे. जुन्नरची पुणे जिल्ह्यातल्या कोयाळी गावामध्ये भनोबा देवाची यात्रा भरवली जाते. 3 दिवसांच्या यात्रेत देवदानवांच्या युद्धाचा थरार पाहायला मिळतो. राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक या यात्रेसाठी येत असतात. महापरिनिर्वाण दिन जवळ येऊन ठेपलेला आहे आणि त्यासाठी विशेष गाड्या राबवल्या जाणार आहेत आणि भाविकांची इथे मोठी सोय होऊ शकेल अनुयायांची आणि त्यासाठी महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं नागपूर मुंबई दरम्यान 9 गाड्या चालवल्या जाणार आहेत. परिषदेचे विरोधी पक्षनेते पद देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मागणी रासपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली ज्यात ही मागणी एकमुखानं करण्यात आली. बातमी आहे. तुळजापुरातली तुळजाभवानी मंदिरातल्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणात 71 पुरातन नाणी चोरीला गेल्याचं उघड झालंय. मंदिर संस्थांमधले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करूनच ही चोरी केल्याचं समोर आलंय. देशात डेंग्यूसारख्या आजाराचं प्रमाण वाढतं. आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रभावी औषध पुढच्या 2 वर्षात बाजारात उपलब्ध होईल. सांडव्या जगविख्यात आयुर्वेद कंपनीला 120 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन रत्नागिरीत करण्यात आलं होतं. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आयुर्वेद गौरव सोहळ्यात वैद्य मेधा जोशी, वैद्य विक्रम चौहान, वैद्य आनंदकुमार चौधरी, वैद्य ज्योती मुंदर्गी या सगळ्यांना आयुर्वेद गौरव या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. बातमी आहे. वाशिमची शिवगर्जना करिअर अकॅडमीच्या 32 वर्षांच्या संचालकानं गळफास घेतल्याची माहिती कळते आहे. राहुल भुतेकर असं तरुण संचालकाचं नाव कळतंय. आत्महत्येचं कारण मात्र अजून कळू शकलेलं नाही पण तुम्ही ते शोधू नका असं त्यांनी फळ्यावर लिहिलेलं होतं. राहुलनं नैराश्यापोटी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जाते. वाशिममधली बातमी आहे. पुढची बातमी आहे. विषारी साप निघण्याच्या घटनात वाढतात आणि आयुडीपी कॉलनीतल्या परिसरात संध्याकाळच्या सुमारास 7 फुटाचा साप सापडलाय. या घटनेमुळे परिसरामध्ये गोंधळ उडालेला होता. नागरिक घाबरलेले होते. हा साप झुडपातून 7 फूट लांबीचा अतिविषारी घोणस जातीचा साप असल्याचं निदर्शनाला आलं. त्याला शिताफीनं पकडून वनविभागाच्या हद्दीत सोडून जीवदान देण्यात आलंय. नागपूर पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेस रेल्वेमध्ये बॉम्ब असण्याची प्राथमिक माहिती दौंड रेल्वे पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर दौंड स्टेशनवर गरीब रथ ही रेल्वेगाडी चौकशीसाठी थांबवण्यात आली होती. पडताळणीनंतर गाडीत काही संशयास्पद नसल्याचं समजलं आणि त्यानंतर ही रेल्वे पुढे पाठवण्यात आली.